नमस्कार. मी मेघराज आजी भोसले, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ. मित्रो, आज अचानक या प्रेस मीटचं कारण की गेली 4 दिवस 22 तारखेला शेवटचे फॉर्म भरल्यानंतर अनेक चर्चा मीडियामध्ये गाजू लागल्या होत्या. त्या चर्चांना कुठेतरी पूर्णविराम मिळाला पाहिजे. यासाठी मी गेले 2 दिवस याच्यावर पूर्ण सर्वांशी संपर्क साधत होतो. आमचा पॅनल प्रामुख्याने सर्वसमावेशक असावा आणि वेगवेगळ्या विभागातून वेगवेगळ्या शहरातील लोकांना प्रतिनिधित्व मिळावं. जे लोक खरोखरच चांगले काम करतात, भले ते वेगळ्या पॅनलमध्ये असेल ते, तरी त्यांनी एकत्र येऊन एकत्र पॅनल करावा. या माध्यमातून या पॅनलची आम्ही एकत्रीकरण केलं होतं आणि त्या दृष्टीने सर्वांशी चर्चा करूनच फॉर्म भरले होते. हा फॉर्म भरत असताना अभिनेत्री विभागामध्ये प्रामुख्याने अनेक अभिनेत्रींची मी गेली 8 दिवस चर्चा करत होतो, ज्या दिवशीपासून इलेक्शन डिक्लेअर झालं. परंतु असंख्य अभिनेत्री या आपल्या बिझी शेड्यूलमुळं यात उभ्या राहण्यास तयार नव्हत्या. अशा वेळी आदरणीय नीलमताई शिर्के यांच्याशी मी संपर्क साधला. त्याही पूर्णपणे बिझी आहेत, नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद यामध्ये काम करत असताना. परंतु मी त्यांना विनंती केली की ताई, तुमच्यासारखी कर्तृत्ववान महिला अभिनेत्री हे चित्रपट महामंडळ संचालक म्हणून असावी, तर आपण उभं राहावं. नंतर ताईंनी 2 दिवस त्यावर विचार केला, अनेकांची चर्चा केली आणि नंतर ताईंनी होकार दिला आणि शेवटच्या दिवशी 22 तारखेला मी ताईंचा फॉर्म कोल्हापूर येथे जाऊन भरला. त्यानंतर असं समजलं की आदरणीय वर्षाताई उसगावकर, ज्या आमच्या संचालिका आहेत, यांनी फॉर्म त्याच दिवशी संध्याकाळी भरला. त्यामुळे निश्चितच मीडियामध्ये वेगवेगळी चर्चा चालू झाली आणि ह्या अभिनेत्री गटामध्ये जे आतापर्यंत कोणीच फॉर्म भरला नव्हता, ती दुरंगी लढत ह्यात होईल असं दिसू लागलं. त्यानंतर 2 दिवस अनेक मीडियामध्ये वेगवेगळे विषय त्याबाबत बोलले जाऊ लागले. कारण नसताना नीलमताई शिर्के यांचे कुठलाही दोष नसताना त्यांच्यावर दोषारोप करण्यात आले, अनेक आरोप करण्यात आले. परंतु याला मी कुठलेही घाबरलो नाही किंवा नीलमताई घाबरल्या नव्हत्या. पूर्ण ताकदीनिशी आम्ही नीलमताईंच्या पाठीशी उभा होतो आणि सर्वांनी सांगितलं की नीलमताई, कुणीही उभा राहिले तर तुम्ही बहुमताने निवडून याल, काही प्रॉब्लेम नाही. नीलमताईंनाही तेवढा सर्वे केल्यानंतर पूर्ण खात्री होती की आपला विजय निश्चित आहे. परंतु ज्यावेळेस त्यांना वर्षा उसगावकरांचं नाव समजलं तर त्यांना थोडं खंत वाटली की एवढ्या सिनियर अभिनेत्रीच्या विरोधात मी काय इलेक्शन लढू. नंतर आज सकाळी मी स्वतः वर्षा उसगावकरांशी बोललो, सविस्तर चर्चा केली आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच महामंडळामध्ये खरंच काम करायची इच्छा आहे का ही खात्री केली. वर्षाताईंशी बोलल्यानंतर वर्षाताईंनी सांगितलं की निश्चित मला आवडेल परत काम करायला, परंतु यासाठी नीलमचा फॉर्म मागे घ्यायला नको. नीलमचा काही विचार आहे ते सांगा. नंतर मी नीलमताईंशी बोललो. नीलमताई म्हटल्या, नाही, वर्षाताई इंटरेस्टेड असतील तर निश्चित वर्षाताईंना पहिला प्रेफरन्स द्या. मग या दोघींशी मी एकत्रित चर्चा घडवून आणली. या चर्चेने असं ठरलं की नीलमताई म्हटल्या, नाही, यावेळेस वर्षाताईंना उभे राहून द्या, मी त्यांच्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. मी आत्ताच आपल्यासमोर नीलमताईचं पत्रही याबरोबर जोडत आहे. नीलमताई ज्या शिर्के, ज्या अतिशय चांगल्या अभिनेत्री आणि संचालिका म्हणून काम करणार होत्या, त्या स्वतःहून चौकशीने कुठल्याही दबावाला बळी न पडता किंवा कुठलाही विचार न करता फक्त वर्षाताईंसाठी उद्या सकाळी माघार घेणार आहेत. उद्या सकाळपासून माघार घेण्याची प्रोसेस चालू होते. मी नीलमताईंचं आभार मानतो. निश्चितच नीलमताईंचे या फॉर्म आम्ही उद्या सकाळी माघारी घेतोय आणि वर्षाताई यांना बिनविरोध निवडून देत आहोत. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.